पिंपळनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदी डॉक्टर योगिता चौरे यांची निवड यापूर्वीच झालेली होती। त्यानंतर आज गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता उपनगराध्यक्ष व 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत नगराध्यक्ष धरून भाजपाला 10 तर शिवसेनेला 10 मते मिळाली। उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून योगेश सोमनाथ नेरकर व शिवसेनेतर्फे विजय साहेबराव गांगुर्डे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज होते। मतदानात समसमान मते मिळाल्याने नियमानुसार भाजपाचे योगेश सोमनाथ नेरकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाकडून डॉक्टर दयानंद उर्फ मिलिंद भालचंद्र कोतकर तर शिवसेनेतर्फे संभाजी शिवाजीराव यांची निवड करण्यात आली। या निवड प्रक्रियेसाठी पिंपळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील पीडासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर योगिता चौरे तसेच शहर अभियंता इंजिनियर तेजस लाडे यांनी कामकाज पाहिले। यावेळी दोन्ही पक्षांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। निवडीनंतर परिसरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले होते।